नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. एपिसोड नंबर किती असणार आहे आपला? आज एपिसोड नंबर आपलं चालू आहे 62. 62 एपिसोड आपलं चालू आहे. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे? पहिल्यापासून 62 पर्यंत असे सिरियलवर जायचे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स. काय बनवायचे तुम्हाला? शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायचं आहे. शॉर्ट नोट्स बरं का? चला मग आपण काय करूया? टार्गेट शेअर सिरीज आपलं कंटिन्युअली चालूच आहे. आपण चाललेलं आहे टूवर्ड द सक्सेस कडे. ओके, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणारे आपले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर याची आपण आपलं प्रिपरेशन चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू येऊ शकते बाबा, तसली एमसीक्यू आपण ह्याच्यामध्ये डिस्कशन करणार आहे. ते पण एकदम कम्प्लिटली मराठीमध्ये. कसे? एकदम मराठीमध्ये. चला मग आपण सुरुवात करणार आहे. ही सिरीज मध्ये मी आणि माझ्यासोबत असणारे अमोल सर, आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया आपली एपिसोडचा. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही क्वेरी आणि फीडबॅक देऊ शकता. लाईक झालं, कॉमेंट झालं, त्याच्यानंतर शेअर करायचे. कोणाकोणाला शेअर करायचे? जे स्टुडंट आहेत, नर्सिंग स्टुडंट आहेत, सर्व नर्सिंग स्टुडंटना ही चॅनल शेअर करायचं आणि तुमचं सिनियर ज्युनियर असो किंवा कोणी पण आपली नर्सिंग फील्डमधले आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्यांना पण आपली चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ही बेल आयकॉन. ओके, चला मग आपण काय करूया? सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 62 ची. बघा, मी लास्ट एपिसोड मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलतो. ओके, काय होतं आपलं क्वेश्चन? द फर्स्ट फिटल मोमेंट. बघा काय म्हणते? फर्स्ट फिटल मोमेंट फेल्ट बाय द मदर इज कॉल्ड एज. म्हणजे काय? जे फिटल मोमेंट होणार आहे, म्हणजे काय? बच्चू मोमेंट होणार आहे, जे आईला फेल्ट होते, म्हणजे काय? फील होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पहिलं दिलेलं आहे लाइटनिंग, त्याच्यानंतर दिले क्विकनिंग आणि नंतर दिलेले कोलाज्मा, शेवटलं दिलेले लाइनिया नायग्रा. तुम्ही काय म्हणता? लिनिया नायग्रा म्हणता का लाइनिया म्हणता? लिनिया नायग्रा. ओके, चला मग आपण काय करूया? थोडक्यात बघूया. पहिलं काय बघायचं? लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय? एकच मिनिट. लाइटनिंग. लाइटनिंग लाइटनिंग म्हणजे काय? लाइटनिंग म्हणजे काय नसतं? डिसेंट ऑफ द फिटल हेड. फिटल हेड कुठे येणार आहे? डिसेंट. डिसेंट म्हणजे कुठे? खाली. डिसेंट ऑफ अ फिटल हेड. डिसेंट ऑफ अ फिटल हेड कुठे येणार आहे? हेड इंटू इंटू पेल्विस. आतापर्यंत कुठं होतं? म्हणजे आपला अपडोमिन लेवल पर्यंत वरती कुठली आपलं जुफड पर्यंत आलेलं असते. त्याच्यानंतर किती खाली येणार आहे? लाइटनिंगलाच काय म्हणतो आपण? खाली म्हणतो. म्हणजे काय? डिसेंट ऑफ द फिटल ऑफ अ हेड इंटू द पेल्विस. जसं वरती गेलेलं आहे अकॉर्डिंग टू, म्हणजे काय आपलं कुठलं काय म्हणतात, आपलं प्रेग्नन्सी जसं वाढते तसं वरती जातोय आणि लाइटनिंग नंतर परत खाली येणार आहे. कशासाठी? डिलिव्हरी होण्यासाठी. ओके, ही कधी होणार आहे? लास्ट वीक ऑफ प्रेग्नन्सी किंवा अजून काय म्हणू शकतो तुम्ही? नियर लेबर. ज्यावेळी काय होणार आहे? ही लाइटनिंग होणार आहे. ओके, एवढ्याला झालं. हिची पर्पज काय आहे? म्हणजे खाली यायचं पर्पज काय ह्याचं? ही काय करतो? रिलीव्ह करतो. रिलीव्ह प्रेशर ऑन डायफ्राम. डायफ्रामला रिलीज म्हणजे काय? तिथलं प्रेशर रिलीज करतो, म्हणजे इझिली श्वास घेता येते आईला आता. ओके, हे कधी होणार आहे? एक्झॅक्ट विचारलं तर. ओके, 36 वीक तुम्हाला सांगायचं आहे. किती? 36 वीक. पण एवढे विचारलं तर 36 to 38 वीक मध्ये ही होणार आहे. ओके, ही प्रोबेबल आहे बरं का? प्रोबेबल इन नेचर. ओके, हे सगळं तुम्हाला प्रेग्नन्सी सायन्स बद्दल एक सगळं सांगायला पाहिजे बरं का? हे करायला. ओके, लाइटनिंग हे सगळं त्याच्यामध्ये येते. लाइटनिंग मध्ये काय होतं? डिसेंट ऑफ द फिटल ऑफ द हेड इनटू द पेल्विस. म्हणजे काय? आता समजा ही आई आहे, इथे आंबले कसं आहे, हे बेबी कुठे आहे? इथे पेल्विस एरिया आहे, इथं पर्यंत गेलेलं असतो. म्हणजे इथं जे कुठले डायफ्राम पर्यंत इथे येऊन प्रेशर देऊन आईला म्हणजे काय थोडी डिफिकल्टी होणार आहे. ज्यावेळी प्रेग्नन्सीमध्ये ब्रीथिंग डिफिकल्टी थोडे होऊ शकतात. पण डायफ्राम नंतर काय? बेबी खाली झालंय, म्हणजे काय? म्हणजे आता डिलिव्हरी व्हायचं टाइम आलेलं बच्चूचे. मग ह्या टाइमला काय होते? रिलीज होणार आहे. ओके, प्रेशर काय होते? रिलीव्ह होते. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला, लाइटिंग झालं. आता नंतर कुठले? क्विकनिंग. आता बघा ते आपल्याला क्विकनिंग म्हणजे काय? ओके, क्विकनिंग म्हणजे काय? ही असणार आहे फर्स्ट फिटल मोमेंट फील बाय द मदर. म्हणजे फिटल मोमेंट जे फील होते कोणाला? आईला. फील बाय मदर. आईला कळतंय बाबा बच्चू काय फिटल मोमेंट करताय. ओके, एक्झॅक्ट टायमिंग विचारल्यावर काय सांगायचं तुम्हाला? एक्झॅक्ट टाइम विचारलं तर सांगायचंय 18 वीक. कुठले? 18 वीक. पण एव्हरेज मध्ये आणि किंवा रेंज मध्ये पण विचारू शकते बरं का?
60 to 18 वीक असं उत्तर. एक्झॅक्ट 18 वीक बरं का. ही 16 वीक असणार आहे. हे कशामध्ये असणार आहे? ही मल्टीग्रॅव्हिड मध्ये असणार आहे बरं का, मल्टीमध्ये. आणि ही 18 आहे. 18 कशामध्ये? प्राईम मध्ये बरं का. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये मस्त काय वाटतं माहिती आहे का, याच्यामध्ये कुठले मल्टीमध्ये तुम्ही +24 वीक ऍड केले ना, तुम्हाला ईडीडी भेटते, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. आणि प्रायमीमध्ये 22 वीक जोडल्यावर. ओके. समजा इन केस ऑफ एएनसी मदरला ज्या टाइमला काय होते, क्विकनिंग होते. क्विकनिंग म्हणजे काय? फर्स्ट फिटल मुवमेंट फील बाय द मदरला फील होते. ज्या दिवशी फील होते, ज्या दिवशी +22 वीक तुम्ही जोडला प्रायमी मदरमध्ये, मग तुम्हाला भेटणार आहे काय? एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. ओके, एवढं लक्षात ठेवा बस. चला आता नेक्स्ट काय होतं? क्विकनिंग झालं. आता कोलेस्मा. प्लाझ्मा काय म्हणता तुम्ही? प्लाझ्मा ही काय असतं? बटरफ्लाय फेस मास्क असते याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये असणार आहे. हे कधी येणार आहे? ही येणार आहे 24 वीकला. ओके, कधी? 24व्या वीकला. ह्याला अजून काय म्हणतो आपण? ऑल्सो नोन एज ओके मेलास्मा म्हणतो. आणि फेस मास्क म्हणतो. फेस मास्क झालं. आणि बटरफ्लाय, हे सगळं एकच नाव आहे बरं का, असं नाही की वेगळं वेगळं. ओके, ऑल्सो नोन एज. ओके, याच्यामध्ये काय होतं? हायपर पिगमेंटेशन. हायपर पिगमेंट ऑफ फेस पर्टिक्युलर ॲट. कुठे? पर्टिक्युलर ॲट कुठे होणार आहे? ही होणार आहे फोरहेड, नोजला आणि चिक्समध्ये इथे होणार आहे. ओके, डायग्राम दाखवतो तुम्हाला, आहे माझ्याकडे. ओके, प्लाझ्मा हे झालं. त्याच्यानंतर हे कुठले? लिनिया नायग्रा. तुम्ही काय म्हणता? लिनिया नायग्रा. ही काय असणार आहे? ही असणार आहे डार्क वर्टिकल. डार्क असणार आहे आणि वर्टिकल. ओके, वर्टिकल म्हणजे असे डार्क वर्टिकल लाईन ऑन कुठे असणार आहे? ऑब्डोमिन मध्ये नाही, वरती. ऑब्डोमिन वरती. ओके, डार्क वर्टिकल लाईन ऑन ऑब्डोमिन म्हणजे पोटाच्या वरती असणार आहे. ओके, ह्याच्यासाठी काय? हे इन्क्रीज द, कशासाठी होतं हे? इन्क्रीज द मेलानिन ड्यू टू प्रेग्नन्सी हार्मोनमुळे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की लाइनिया नेग्रा म्हणजे एक लाईन असतो. ओके, चला मग थोडी डायग्राम बघून येऊया आपण. चला बघा, पहिली काय दिलेलं आहे? लाइटनिंग म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला? डिसेंट ऑफ द फिटल म्हणजे काय? फिटल हेड खाली पेल्यूस मध्ये जाणार आहे. इथे काय म्हटलेलं आहे? द बेबी ड्रॉप द लोअर इंटू द पेल्यूस मध्ये चाललेलं आहे. लेट प्रेग्नन्सी म्हणजे थोडी फ्यू वीक्स बिफोर द बर्थ थोडी होते. सायन्स काय होते याच्यामध्ये? काय दिसणार आहे? ब्रीथिंग इजियर म्हणजे काय? त्यांना रिलॅक्स भेटते किंवा रिलीव्ह भेटते. कशामध्ये? डिफिकल्टी, डिसअपनिया वगैरे होत असेल तर. ओके, आणि इन्क्रीज द पेल्विक प्रेशर. इथे प्रेशर वाढणार आहे कारण बच्चू इथपर्यंत आलेले आहे. आणि क्विकनिंग मध्ये काय होते? द फर्स्ट फिटल मुवमेंट फेल्ट बाय द मदर. प्रायमरी ग्रॅव्हिटी मध्ये फर्स्ट प्रेग्नन्सी 18 ते 20 वीक म्हटलेलं आहे. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचे? 60 to 18 ही एकदम एक्युरेट असणार आहे बरं का. 60 to 18 वीक. खूप बुक्स मध्ये थोडी व्हेरिएशन असू शकतं. मोस्ट कॉमनली मानलेलं डाटा हेच आहे, 16 to 18 वीक. 16 वीक कशामध्ये? मल्टीमध्ये. आणि 18 वीक ही कशामध्ये? प्रायमरीमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, ही डाटा खूप इम्पॉर्टंट असते बरं का. एक बुक मध्ये थोडी चेंजेस होऊ शकते. ओके, हे झालं. त्यानंतर कोलास्मा डार्क पॅचेस ऑन द फेस काय? हार्मोनल चेंजेसमुळे द मास्क ऑफ प्रेग्नन्सी अशा पद्धतीने दिसणार आहे. बघा इथे दिसतं सगळं. ओके, द मास्क ऑफ प्रेग्नन्सी. आता लास्ट कटलाय लिनिया नायग्रा. हे बघा, अ डार्क वर्टिकल. बघा वर्टिकल दिसतं तुम्हाला, इथे दिसतंय बघा. ओके, वर्टिकल काय असणार आहे? मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, ह्याच्यामुळे ही काय झालेलं आहे? तुम्हाला डार्क कलरची इतर लाईन दिसणार आहे लिनिया नायग्रामध्ये. ओके, लिनिया नायग्रा. ओके, चला मग आपलं उत्तर कुठली असणार आहे? द फर्स्ट फिटल मोमेंट फेल्ट बाय द मदर इज कॉल्ड. ओके, मदर इज कॉल्ड काय? लाइटनिंग होते का? नाही. डिसेंट ऑफ द काय होतं? फिटल हेड. हे पण नाही. कोलेस्ट्रॉलमध्ये फेस मास्क होता, बटरफ्लाय होता. लेनिया नायग्रामध्ये काय होतं? एक वर्टिकल लाईन होतं. मग ही पण असणार आहे. मग आपली उत्तर असणार आहे कुठली? क्विकनिंग मध्ये काय? जे बच्चूचे मुवमेंट होते ओके ते आईला फील होणार आहे. मग आपले उत्तर कुठली? दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण मारूया कल्टी. चला काय म्हणते? कार्डिनल सायन्स ऑफ अ पेलेग्रा एक्सेप्ट. ओके, एक्सेप्ट. बघा असे गोष्टी आल्या ना, तुम्ही काय करायचं माहिती आहे का? असं राऊंड मारून ठेवायचं पेन्सिलने ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट वगैरे देतील. ज्यावेळी असं टिक करून ठेवायचं म्हणजे काय? आपलं मॅक्झिमम काय चान्सेस आहे की बाबा आपलं चुकत नाही. बघा काय म्हटलंय यांनी? कार्डिनल साइन ऑफ अ पेलेग्रा. यांनी विचारलंय आपल्याला कार्डिनल साइन ऑफ पेलेग्रा. मग त्याच्यामध्ये एक्सेप्ट म्हटलेलं आहे. मग हे 1 2 3 4 ऑप्शन दिलेले आपल्याकडे. सगळे डीच वरतीच आहे. कुठली? डायरिया, डर्मेटायटिस, डेमेन्शिया आणि डिहायड्रेशन असं 4 ऑप्शन आहे. मग ह्याच्यामध्ये एक जे आहे साइन जे आपलं पेलेग्रा मधलं नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल? थोडी पेलेग्रा बद्दल बघावं लागेल. बघा पेलेग्रा काय असतो?
पेलेग्रा कधी होतो? पेलेग्रा पेलेग्रा हे कशामुळे होणार आहे? पेलेग्रा बघा ह्याचे मिनिंग हे लॅटिन वर्डचं आहे बरं का, हे लॅटिन वर्ड मध्ये लॅटिन वर्डच आहे, लॅटिन वर्ड. ओके, पेला म्हणजे काय? पेला म्हणजे रफ, पेला म्हणजे रफ आणि अग्रा म्हणजे स्किन. स्किन कसं होणार आहे? रफ होणार आहे त्याच्यामध्ये पेलेग्रामध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. त्याचं पेलेग्रामध्ये काय होणार आहे? हे डिसीज आहे, डिसीज आहे कॉज्ड बाय, कशामुळे कॉज झालेलं आहे? कॉज्ड बाय द नियासिन. नियासिन म्हणजे काय? आपलं विटॅमिन कुठले? बी मधला कुठला? B3 1 2 3 4 5 6 7 8 9 कुठले? 12 पर्यंत विटॅमिन B3. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्याचा डेफिशियन्सीमुळे हे झालेलं असतं. कुठले? पेलेग्रा. पण त्यांनी काय विचारलंय? क्लासिकल साईन विचारलं होतं. क्लासिकलच ना, कार्डिनल म्हणजे क्लासिकल कार्डिनल साईन कुठले कुठले? त्याच्यामध्ये असणार आहे कार्डिनल किंवा क्लासिकल सायन्स ऑफ कुठली? पेलेग्रा. बरं का, किती असणार आहे टोटल? ह्याच्यामध्ये असणार आहे 3D. 3D म्हणजे पहिला डी, दुसरा डी आणि तिसरा डी. बघा कुठली कुठली असणार आहे? पहिला असणार आहे डर्मेटायटिस, डर्मेटायटिस हे झाला पहिला डी. त्याच्या नंतर असणार आहे कुठली? डायरिया. हे कुठली असणार आहे? डायरिया. त्याच्या नंतर असणार आहे डेमेन्शिया. आता समजा ही तीन काय कार्डिनल साईन आहे, ही तिन्ही आल्यानंतर किंवा पेलेग्रा आल्यानंतर ह्याला आपण ट्रीटमेंट नाही केलं, काय म्हणतो मी? ट्रीटमेंट नाही केलं तर ही काय होणार आहे? हे 3D मधनं 4D मध्ये कन्वर्ट होणार आहे. 4D म्हणजे काय? हे चौथा डी असणार आहे डेथ. लक्षात आलं का? म्हणून ही डेंजर असतो. आपल्याला काय प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट आपल्याला इकडे द्यायचं असतो. ओके, ट्रीटमेंट ऑफ पेलेग्रा 3D नाही दिलं तर काय होणार आहे? इफ नॉट ट्रीट मग ती 4D मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, चला पहिलं काय म्हटलं होतं? तर काय काय होतं? डर्मेटायटिस. डर्मेटायटिस म्हणजे काय? इन्फ्लामेशन. डर्मेटायटिस. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे? इन्फ्लामेशन ऑफ द स्किन. इन्फ्लामेशन ऑफ स्किन. इन्फ्लामेशन ऑफ स्किन. ह्याच्यामध्ये काय काय दिसणार आहे तुम्हाला सिम्पटम्स? फोटो सेन्सिटिव्हिटी, फोटो सेन्सिटिव्ह. अजून काय म्हणू शकतो? डार्क आणि अजून डार्क रॅश याच्यामध्ये दिसतो बरं का, रॅश. ओके, अजून काय म्हणू शकतो? स्कॅरी. ओके, तसले तुम्हाला साईन इथे दिसणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे मेनली कुठं असणार आहे? मेनली अफेक्टेड स्किन फ्रॉम कुठे? नेक मध्ये, ओके, नी मध्ये आणि इथे आर्म मध्ये इथे दिसणार आहे. कुठली? ही डी आहे बरं का, डर्मेटायटिस. ओके, चला हे झालं डर्मेटायटिस बद्दल. आता नेक्स्ट कुठली होतं? डायरिया. डायरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, बघा आता नेक्स्ट हा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आपण बघूया. हे काय? त्याच्यामध्ये काय काय होणार आहे? GITचं अब्डॉर्मिटी असणार आहे. ओके, लूज स्टूल आणि अब्डॉमिनल पेन असणार आहे. अब्डॉमिनल पेन ह्याच्यामध्ये असणार आहे डायरियामध्ये. ओके, आता लास्ट कुठले? डेमेन्शिया. डेमेन्शिया काय? हे सायकेट्रिक आहे. डेमेन्शियामध्ये काय काय होते बाबा? ह्याच्यामध्ये होणार आहे डिफिकल्टी इन वॉकिंग. जे आपलं नॉर्मल फंडा असतो, नॉर्मल काम असते, जे सगळं काय विसरून जाणार आहे डेमेन्शियामध्ये. हे डेमेन्शियामध्ये हे काय? डिफिकल्टी इन वॉकिंग म्हणा, अटॅक्सिया. अजून काय म्हणू शकतो? कन्फ्युजन, इन्सोमनिया, झोप येणार नाही, कन्फ्युजन होणार आणि झोप नाही येणार, इन्सोमनिया. ओके, हे सगळं. अजून काय? रेस्टलेसनेस होतो माणूस. ओके, मग ह्या टाइमला आपल्याला काय गरज आहे बाबा? इथं ट्रीटमेंट द्यायचं गरज आहे. ओके, इफ नॉट दिलं तर डेथ होते. ओके, मग ट्रीटमेंट काय देणार तुम्ही? इथं तुम्ही देणार आहे किती? 2 ते 4 ग्रॅम ऑफ कुठली? नियासिन, विटॅमिन B3. ओके, पर डे द्यायचा बरं का, डेली. कसं? ओरली. एवढं लक्षात ठेवा. ओके, चला आपण अजून काय का बघा पेलेग्राचं बघा नियासिन डेफिशियन्सी आहे. कसं कसं कॉज होतं? पुअर डाएट, कॉर्न बेट बघा, क्रोनिक अल्कोहोलिझम आणि मॉल ऑब्झर्वेशन असेल तर ही होणार आहे. 4 डेज ऑफ पेलेग्रा. डर्मेटायटिस आपण बघितलं, हे काय? फोटो सेन्सिटिव्ह रॅश असणार आहे. बघा हे काय? बघा हे पण लक्षात ठेवा. कुठली? कॅजल्स नेकलेस सीन इन कशामध्ये? पेलेग्रामध्ये. खूप वेळा विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि वॉटर डायरिया होते आणि डेमेन्शियामध्ये कन्फ्युजन आणि मेमरी लॉस होते. आणि नॉट ट्रीट केलं तर डेथ पण होऊ शकते इफ अनट्रीटेड. आणि माउथ आणि टंगमध्ये ग्लोसायटिस, टमाटिस, कलाटिस हे होणार आहे. आणि वेट लॉस, फॅटिग, वीकनेस हे होणार आहे. आणि नियासिनमध्ये नियासिन सप्लिमेंट आपल्याला द्यायचं आहे. आणि हाय प्रोटीन डाएट आणि हायड्रेशन आणि सन प्रोटेक्शन वगैरे द्यायचं आहे. ओके, हायड्रेशन कशाला? पेशंटमध्ये डायरिया आहे आणि डिहायड्रेशन होऊ शकतो आणि सन प्रोटेक्शन कारण त्याच्यामध्ये डर्मेटायटिस होणार आहे. हे सगळं ट्रीटमेंट आपल्याला द्यायचं आहे. ओके, कशामध्ये? पेलेग्रामध्ये. चला मग आपलं काय होतं? विचारलं होतं कार्डिनल सायन्स ऑफ द पेलेग्रा कुठली कुठली होता? 3D होता. ओके, 3D मध्ये कुठल्या? डायरिया होता का? यस होता. डर्मेटायटिस होता का? यस होते.
आणि डेमेन्शिया होते का? यस होते. डिहायड्रेशन होते का? हो होते. होते का डिहायड्रेशन? नाही. ही डिहायड्रेशन काय? ही डायरिया नंतर होणारी कॉम्प्लिकेशन आहे. कुठली? डिहायड्रेशन. बॉडीमधलं फ्लूइड व्हॉल्यूम लॉस होतो. ओके, ज्यावेळी डिहायड्रेशन होणार आहे पेशंटमध्ये. मग ही आपलं चौथी उत्तर एकदम बरोबर असणार आहे, कारण यांनी काय विचारलं होतं आपल्याला? ऍक्सेप्ट विचारलेलं होतं. ओके, कुठली उत्तर? चौथी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. व्हेन वॉज द सेन्सस कम इनटू फोर्स इन इंडिया? बघा, व्हेन वॉज सेन्सेस कम इनटू फोर्स इन इंडिया म्हणजे पहिल्यांदा हे ऍक्शन मध्ये कधी आलेलं आहे सेन्सेस. ओके, आपण सेन्सेस करतो म्हणजे काय काय म्हणतात आपलं मराठीमध्ये? जनगणना. म्हणजे काय? सगळे पॉप्युलेशन मोजून टाकणे, याला आपण काय म्हणतो? सेन्सस म्हणतो. किती वर्षाला होतो? 10 वर्षाला होतो. लास्ट कधी चालतं? 2011 मध्ये. हे सगळं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे बरं का. मग यांनी काय म्हटलेलं आहे? वेन वॉज द सेन्सेस कम इनटू फोर्स इन इंडिया? पहिल्यांदा कधी म्हणजे फोर्समध्ये म्हणजे काय ऍक्शन मध्ये दिसलेलं आहे? 1862, 1872, 1984, 1991. तुमचे जे फेवरेट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये नाहीच आहे. ओके, बघा आपण बघूया फर्स्ट सेन्सस कधी झालं ह्याच्याबद्दल थोडक्यात बघूया. फर्स्ट सेन्सस एकच मिनिट. फर्स्ट सेन्सस कधी झालेला आहे? ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं इयर कधी झालेलं आहे? 1872. कधी? 1872 मध्ये ही झालेला आहे. ओके, कंडक्ट कोण केले? कंडक्टेड इन डिफरंट पार्ट मध्ये. ओके, डिफरंट पार्ट मध्ये घेतलेलं, ते पण कसं आहे? एकदम डिफरंट पार्ट ऑफ इंडियामध्ये ऍट अ डिफरंट मध्ये म्हणजे काय? डिफरंट टायमिंगला, डिफरंट वेळे, डिफरंट टाइमला. आता समजा एक्झाम्पल, ज्यावेळीचं जसं पद्धतीचे डिवाइड होतं तसं पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये वेगळी टाइमला, त्याच्यानंतर बिहारमध्ये, त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये, त्याच्यानंतर इकडे खाली केरळमध्ये, तामिळनाडू, म्हणजे काय? म्हणजे डिफरंट टाइम मध्ये एक कंडक्ट केलेलं आहे. कधी? फर्स्ट सेन्सस 1872 मध्ये. ओके, नॉट युनिफॉर्म म्हणजे एकदम घेतलं का सगळीकडे युनिफॉर्म आहे का ऑल ओव्हर इंडिया? नाही. यांनी जसं त्यांचा अंदाज होईल तशा पद्धतीने इथे काय केलेलं त्यांनी सेन्सस केलेला आहे. ओके, ही काय झालेलं? स्टार्टेड ड्युरिंग द टाइम ऑफ, कोणी होते त्यावेळी? ड्युरिंग द टाइम ऑफ कोण होते? ज्यावेळी ही होते लॉर्ड मोयो. ओके, मोयो काय पण म्हणा. ओके, लॉर्ड गेले सगळे, ते काय युरोपियनचं देणं आहे आपल्याला. त्यांनी आले आणि आपल्याला बघा आपण पण काय इंग्लिशमध्ये अभ्यास करायला. त्यांनी आलं नसलं तर आपण आपल्या भाषेमध्ये कम्प्लिटली फर्स्ट सेन्सस मध्ये काय लिहिलं असतं मी ते? पहिला जनगणना कधी झालते. चला आता झाले सगळं. आता काय फर्स्ट सेन्सस बद्दल आपण बघतोय. त्याच्यानंतर बघा, ही जे फर्स्ट सेन्सस आहे 1872 मध्ये, पण हे कसं झालं? डिफरंट एरियामध्ये, डिफरंट टाइमला, आणि युनिफॉर्म वगैरे काही नाही, म्हणजे एकत्र काही नसतं. असं जसं टाइम भेटेल मग त्यांचं हिशोबाने त्यांनी केलेलं आहे. पण ह्याला आपण अजून पण काय म्हणतो? इनकम्प्लीट. ह्याला कम्प्लीट म्हणत नाहीये. मग जातं नंतरने काय? फर्स्ट रेग्युलर म्हणा. फर्स्ट रेग्युलर किंवा अजून काय म्हणू शकतो? कंप्लीट सेन्सस कधी झालेला आहे असं विचारलेलं आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, हे कधी झालेलं आहे? तारीख सहित तुम्ही लक्षात ठेवा. कुठली? 17 फेब्रुवारी 1881. तुमचं फेवरेट आलंय का? 1881 मध्ये काय फर्स्ट सेन्सस झालेलं आहे. म्हणजे ते कसं एकदम कम्प्लीट झालेलं आहे. आता काय म्हणू शकतो? कुठली तरी एक हे घ्या, म्हणजे काय? कोणीतरी काहीतरी शोध लावायला सुरू कधी केलेलं आहे? एक्झाम्पल काय? 1872 मध्ये. कम्प्लीट कधी झालं? 1881 मध्ये. आता हे काय फर्स्ट रेग्युलर कम्प्लीट सेन्सस आहे. कधी? 17 फेब्रुवारी 1881 मध्ये. ओके, ह्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट सिस्टेमॅटिक अँड युनिफॉर्म सेन्सस आहे. सेन्सस अक्रॉस इंडिया, ऑल ओव्हर इंडियामध्ये करून टाकलं बरं का ह्यांनी. असं नाही की पहिल्यासारखं असं नाही केलं, एक युनिफॉर्मली एकत्र ह्यांनी केलेलं आहे. ओके, कंडक्टर अंडर कोण होते ज्यावेळी? कंडक्टर अंडर कमिशनर कोण होते? कंडक्टेड अंडर कोण? WBC प्लाउडन. प्लाउड नाही आहे बरं का, हे प्लाउडन आहे. प्लाउडन. ओके, प्लाउडन. ओके, एवढे लक्षात ठेवलं तरी बस. ओके, हे कोण आहे? प्लाउडन. ओके, आफ्टर दिस हे झाल्यानंतर काय झालं माहिती आहे का? सॉरी, इथं कम्फर्ट होईल की मला. आफ्टर दिस सेन्सस काय झालं? स्टार्टेड बिईंग कंडक्टेड. ओके, हे झाल्यानंतर ज्यावेळी आपल्या भारताने काय केलं? हा बाबा आपल्याला काय करायचं? दरवर्षी नाही, एव्हरी 10 इयरली
एव्हरी 10 इयरली सुरुवात झाली की आपण काय काय जनगणना आपण कंटिन्युअली करत आलेलो आहे. लास्ट कधी झालेलं म्हटलं तुम्हाला मी, लास्ट झालेलं आहे 2011 मध्ये. लास्ट सेन्सस कधी झाले, 2011 मध्ये. ओके, 21 मध्ये व्हायला पाहिजे होतं पण कोविडमुळे थांबलेलं आहे. ओके, हे झालं लास्ट मध्ये. ओके, जे सेन्सस म्हटलं बघा 10 इयर, एव्हरी 10 इयरला आपण काय करतो, एव्हरी 10 इयरला ही सेन्सस चालू आहे बरं का. हे असं नाही की बाबा आपलं 10 वर्षाचंच कराल, म्हणजे काय काय म्हणतात जे आपल्याला कुठे पण रायटिंग मध्ये कुठे नाही भेटले की बाबा आपण 10 वर्षालाच करायला पाहिजे असं, म्हणजे काय अमेंडमेंट वगैरे करून ठेवतात ना, तसलं काही नाही आहे. आपण हे काय एक कल्चर काय म्हणतात त्याला, सवय आपलं कंटिन्यू रोटेशन पडलेलं आहे की प्रत्येक 10 वर्षाला आपल्याला काय सेन्सस करायचं आहे. ओके, मग आता काय विचारलेलं आहे, वेन वॉज द सेन्सस कम इन टू फोर्स इन इंडिया. ओके, कधी चालतंय, कम्प्लिटली 1881. ऑप्शन मध्ये आहे का, बघा इथे नाहीये. ह्याने काय विचारलंय, कम इन टू द फोर्स ऍक्शन मध्ये कधी आलं, आपण जस्ट बघितलेलं कधी, 1872 मध्ये. कधी, 1872 मध्ये. 62 होते का, नाही. 84 नाही, 91 पण नाही. मग आपलं उत्तर असणार आहे बी, कधी, 1872 मध्ये पहिला सेन्सस काय केलेलं आहे, इंटू फोर्स इन इंडिया मध्ये. पाय बघा, फर्स्ट सेन्सस ऑफ द इंडिया 1872 मध्ये, फुल सेन्सस ऑफ इंडिया 1881 मध्ये. तुम्हाला काय हे लक्षात ठेवायचं आहे, काय काय 1872 मध्ये स्टार्ट, म्हणजे पहिले सेन्सस झालं पण कम्प्लीट कधी झालं, 1881 मधला ही कम्प्लीट सेन्सस होता. ओके, चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लेंदी वाटाले बघा काय म्हणते क्वेश्चन, अ पेशंट विथ अ कॅन्सर. बघा पेशंटला काय कॅन्सर आहे, इज रिसिव्हिंग किमोथेरपी. पेशंट काय घेतोय, किमोथेरपी घेते अँड डेव्हलप्स थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय झालेलं आहे पेशंटला, डेव्हलप झालेलं आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया. ओके, लक्षात आलं. द नर्स आयडेंटिफाय केलं व्हिच इंटरव्हेन्शन, म्हणजे काय आयडेंटिफाय करायचे, व्हिच इंटरव्हेन्शन इज द हायेस्ट प्रायोरिटी इन द नर्सिंग प्लॅन ऑफ केअर. बघा काय म्हणते पेशंटला काय झालेलं आहे, पेशंट विथ अ कॅन्सर आहे, म्हणजे पेशंटला ऑलरेडी डायग्नोस आहे. बघा काय पेशंटला कॅन्सर आहे, मग ते किमोथेरपी रिसीव्ह करते, म्हणजे काय ट्रीटमेंट घेत आहे. आणि पेशंटला काय झालं आता, डेव्हलप द थ्रोम्बोसाइटोपेनिया झाले. थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय, जे आपलं प्लेटलेट लेवल असते जे कमी झालेलं आहे. ओके, ह्याला आपण काय, ह्याच्यामध्ये पॅनसाइटो, ओके आपण बघूया, पॅनसाइटोपेनिया होते म्हणजे काय, आरबीसी म्हणा, आपले आरबीसी, प्लेटलेट आणि अजून कुठले आपले डब्ल्यूबीसी सगळे एकत्र काय कमी होणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, मला वाटतं आपण थोडक्यात बघितलेलं ऑलरेडी, तरी पण एकदा शॉर्टमध्ये आपण बघूया. थ्रोम्बोसाइटोपेनिया झालेलं आहे, मग आपल्याला काही काळजी घ्यायला पाहिजे, ते पण एकदम प्रायोरिटी बेसमध्ये. बघा काय काय म्हटलेलं आहे, अम्ब्युलेशन 3 टाइम्स डेली. पेशंटला काय करायचं, अम्ब्युलेशन करायचं कंपल्सरी. 3 वेळा तुम्ही असा राऊंड मारा, म्हणजे इकडे तिकडे करा अम्ब्युलेशन, म्हणजे थोडी अम्ब्युलेशन व्हायला पाहिजे. आणि मॉनिटरिंग द टेम्परेचर, आपल्याला काय टेम्परेचर मॉनिटर करायचे, आणि मॉनिटरिंग द प्लेटलेट काउंट, आणि मॉनिटरिंग फॉर द पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर वगैरे काय झालं की बघायचं. मला वाटलं तुम्हाला उत्तर इथेच भेटलं असेल. ओके, चला मग आपण काय करूया, एकदम स्टार्टिंगला किमोथेरपी बद्दल थोडक्यात बघूया. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, काय चालू आहे, किमोथेरपी बद्दल ऑलरेडी सांगितले, तरी पण थोडक्यात. किमोथेरपी म्हणजे कुठली, आपलं कॅन्सर ड्रग. किमोथेरपी अँटी कॅन्सर ड्रग, कॅन्सर ड्रग नाही, अँटी कॅन्सर ड्रग, अँटी सीए ड्रग पण तुम्ही म्हणू शकता. अँटी कॅन्सर ड्रग म्हणजे काय, कॅन्सर सेलला मारून टाकणार आहे. बघा ह्याच्यामध्ये काय होते, की काय करणार आहे, रिड्यूस द ऍक्टिव्हिटी. काय करणार आहे, रिड्यूस द ऍक्टिव्हिटी ऑफ रॅपिडली डिवायडिंग सेल. जे रॅपिडली, एक भयानक स्पीडमध्ये रॅपिडली सेल काय होणार आहे, डिवायडिंग होणार आहे, जे सेलला काय सगळे ऍक्टिव्हिटी बंद करून टाकणार आहे. रॅपिडली डिवायडिंग सेल. ओके, लक्षात आलं. हे किमोथेरपीचं एकच काम, जे स्पीडमध्ये डिवायडिंग सेल आहे, ज्याला सगळ्यांचं काम बंद करून टाकते. ओके, बघा जे सेल ह्याच्यामध्ये सेल डिव्हिजन मध्ये किंवा सेल काय म्हणतो, सेल सायकलमध्ये मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितले, 2 फेस असते. ओके, एक असणार आहे एम फेस, एक असणार आहे एम फेस, आणि दुसरं असणार आहे इंटरफेस. दुसरे असणार आहे इंटरफेस. एम फेस मध्ये काय होतं, एम फेस मध्ये काय होणार आहे, मायटोसिस. एम म्हणजे काय, ह्याच्यामध्ये होणार आहे मायटोसिस, म्हणजे काय सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, मायटोसिस आणि मियोसिस हे पण ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, लक्षात यायला पाहिजे. ओके, मायटोसिस ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मायटोसिस होणार आहे. आणि इंटरफेस मध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मायटोसिस म्हणजे काय झालं, ही मायटोसिस ऑकर, ही काय झालं, सेल डिव्हिजन झालं. त्याच्यामध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं. ओके, आणि इंटरफेस मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये प्रिपरेशन होते, प्रिपरेशन ऑफ द सेल डिव्हिजन बाय प्रोटीन. ओके, एवढी लक्षात ठेवा. बघा एमपीएस मध्ये काय सेल डिव्हिजन झालंय, म्हणजे डिव्हिजन होणार आहे. इंटरफेस मध्ये काय प्रिपरेशन. आता समजा तुम्हाला कुठेतरी सहलला जायचंय. ओके, मग तुम्ही काय सहलला जाणे काय झालं, ही एमपीएस झालं.
आणि त्याचा प्रिपरेशन, गाडी बुक करायचंय, कपडे घ्यायचंय आणि शेड्यूल बुक करायचे, कुठे कुठे जायचं, हे सगळे काय झालं, प्रिपरेशन झालं. म्हणजे प्रिपरेशन आणि ही सेल डिव्हिजन काय झालं, ही सहलला जाणे. बघा नॉर्मली कसं होते सेल डिव्हिजन मध्ये, ओके, सेल सायकल मध्ये कसं होते, जे डिव्हायडेशन होणार आहे, ओके, ही 10% होणार आहे. पण प्रिपरेशनसाठी किती लागणार आहे टाइम, इथे लागणार आहे किती, 90% टाइम. इन केस ऑफ तुम्हाला प्लॅन करायचं असेल, मित्रासोबत करायचं असेल तर प्लॅन कसं होते, खूप टाइम लागते, ह्याला पण मानावं लागते, ह्याला पण करावं लागते, त्याला रिक्वेस्ट करावं लागते, अरे बाबा तुझं वेळ कॅन्सल होते, हे काय आपलं लेंदी टाइमिंग झालं. हे झालं कशामध्ये, प्रिपरेशनसाठी आपल्याला जास्त टाइम लागणार आहे. कशासाठी, सहलला जाण्यासाठी, म्हणजे प्रिपरेशन जास्त. म्हणजे आता समजा एक वन डेचं ट्रिप करायचं असेल तर पण खूप लोड पडणार आहे तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, म्हणजे काय ही डिसिजन वगैरे घेताना. तेच असं तुम्हाला एक्झाम्पल ठेवा, म्हणजे काय लक्षात ठेवा, म्हणजे डिव्हायडेशनला 10% टाइम लागते आणि प्रिपरेशनला 90% टाइम लागते. हे झालं नॉर्मलीमध्ये. पण कॅन्सरमध्ये कसं, एकदम रिव्हर्स. कॅन्सरमध्ये सीएसएल मध्ये, कॅन्सर सेलमध्ये काय होतं, मी ऑलरेडी सांगितलंय बरं काय, मायटोसिस, ओके, जे सहल जाणार आहे हे किती, 90%, पण प्रिपरेशनला किती, 10%. चल रे जाऊ, मग चला गेलंच तिकडे 4-5 दिवस. असं ही कुठली कॅन्सर सेलमध्ये होणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की नॉर्मलमध्ये जेवढा टाइम, म्हणजे जे 10%ने, आता 100 सेल्स आहे त्याच्यामध्ये किती, 10 सेल्सने काय केलेलं आहे, सेल डिव्हिजन केलेलं आहे. आणि कॅन्सर्समध्ये काय केलेलं आहे, जे 100 होते त्याच्यामध्ये 90 सेल डिव्हायडेशन झालेलं आहे. म्हणजे लक्षात आलं की मी काय म्हणतो तुम्हाला, ओके. त्याच्यामध्ये जे आपल्याला लक्षात आलंय, आता ज्या वेळी आपण अँटी कॅन्सर किंवा किमोथेरपी ड्रग देणार आहे, जे काय करणार आहे, जे फॉर अँटी कॅन्सरस ड्रग्स ऑल रॅपिडली डिवायडिंग सेल, आपलं रॅपिडली डिवायडिंग सेल्स होता, आर कॅन्सरस सेल, ओके. परत एकदा वाचा काय म्हणते बघा, फॉर अँटी कॅन्सरस ड्रग, कशासाठी, जे अँटी कॅन्सरस ड्रग्स आहे त्याच्यासाठी काय, ऑल रॅपिडली डिवायडिंग सेल आर कॅन्सर सेल. ज्यावेळी तुम्ही किमोथेरपी देणार आहे, शरीरामध्ये किती पण रॅपिडली डिवायडिंग सेल असो, जे सगळ्यांना काय मानून घेणार आहे, हा बाबा ही कुठली पण असो, जे रॅपिडली डिवायडिंग होते म्हणजे तर ते कॅन्सर सेल म्हणून जे सगळ्यांना काय करणार आहे, ही रिड्यूस करणार आहे त्यांचं ऍक्टिव्हिटी. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाबा, आपल्या बॉडीमध्ये जे रॅपिड सेल डिव्हिजन आहे कुठे कुठे असणार आहे, रॅपिड सेल डिवायडेशन म्हणजे किंवा डिव्हिजन, ओके, ही कुठं होणार आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ओके. एक आहे हेअर सेल, तुम्ही किती वेळा कटिंग करता, महिन्याला 15 एकदा केलं की परत केस येतं, हे काय, ही काय आहे रॅपिड सेल डिव्हिजन, ही काय डिवायडेशन किंवा डिव्हिजन इथं होणार आहे, सेल डिव्हिजन, ओके. हे झालं हेअर सेल मध्ये होतं. आणि बोन मॅरोमध्ये, ओके, तुम्ही ब्लड डोनेशन केलं की आपल्या बॉडीमध्ये आरबीसी आणि एचबी वाढते आणि डब्ल्यूबीसी प्लेटलेट, हे काय, ही सगळं वाढतच असणार आहे. ही पण कसं, हे पण रॅपिडली डिवायडिंग सेल्स आहेत. त्याच्यानंतर असणार आहे जीआयटी सेल्स, ही पण कसं असणार आहे, जे ऑब्झर्वेशन वगैरे डेली करतात, ओके, ही पण कसं असणार आहे, ही पण रॅपिडली डिवायडिंग सेल असणार आहे. त्याच्यासोबत अजून कुठली असणार आहे, जे गॅमेट्स, ही पण रॅपिडली डिवायडिंग सेल असणार आहे. आता तुम्ही ते पेशंटला काय दिलेलं आहे, अँटी कॅन्सर ड्रग दिले आहे, म्हणजे किमोथेरपी दिलेली आहे. मग किमोथेरपी काय समजून घेणार, ही हेअर सेल आणि बोन मॅरो, जीआयटी सेल, हे गेमेट्स काय, हे सगळं रॅपिडली डिवायडिंग सेल आहे. मग ह्याला काही फरक पडत नाही, ह्याला पण काय त्याचं काम रिड्यूस करून टाकते. ज्यावेळी काय होणं दिसणार आहे पेशंटमध्ये, सिम्पटम्स, साईड इफेक्ट मध्ये दिसणार आहे. हे कशाची, किमोथेरपीमध्ये. बघा लक्षात यायला पाहिजे, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं हेअर सेलला काय करे, सगळं त्यांचं काम बंद करून टाकले. मग पेशंटमध्ये काय दिसणार तुम्हाला, एलोपेशिया दिसणार आहे का, येस, लक्षात आलं का, कोण क्रिकेट प्लेअर कोण होते ते, युवराज सिंग, ओके, एकदम टक्कल केलं, म्हणजे काय एलोपेशिया, सगळी काय केस जाणार. बोन मॅरोमध्ये काय होणार, याच्यामध्ये होणार आहे पॅनसायटोपेनिया म्हणजे पेनिया म्हणजे काय, पॅन म्हणजे सर्व, म्हणजे सायटोपेनिया म्हणजे जे सेल डिव्हायडेशन वगैरे होणार आहे, ही सगळं काय ब्लड मधलं ही सगळी कमी होणार आहे, ओके. पॅनसायटोमध्ये आपण परत डिटेलमध्ये बघूया, कारण आपलं ऑप्शन तिकडच आहे. आणि जीआयटी मध्ये काय होणार आहे, डायरिया, ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरिया दिसणार आहे. आणि गॅमेट्स मध्ये अटॅक केलं तर ह्याच्यामध्ये दिसणार आहे तुम्हाला इनफर्टिलिटी. लक्षात आलं का, किमोथेरपी असेल तर पेशंटला इनफर्टिलिटी असतो, एवढं लक्षात ठेवला. चला मग आता आपण डिटेलमध्ये जाऊया. पॅनसायटोपेनिया
बघा पॅनसायटोपेनियामध्ये काय सगळी सेल्स कुठली कुठली जे आपलं आरबीसी सेल असतं जे पण त्यांचं पण संख्या कमी होणार, त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी पण कमी होणार, त्याच्यानंतर प्लेटलेट पण कमी होणार. काय प्लेटलेट पण कमी होणार. आता समजा आरबीसी कमी झालं तर काय होणार आहे, एनेमिया. काय होणार आहे, एनेमिया. डब्ल्यूबीसी कमी झालं तर त्याला आपण काय म्हणतो, ल्युकोपेनिया. प्लेटलेट कमी झालं तर त्याला आपण म्हणणार आहे थ्रोम्बोसायटोपेनिया. थ्रोम्बोसायटोपेनिया आपण म्हणणार आहे. ओके. आता आपल्याला विचारलं होतं क्वेश्चन मध्ये, काय विचारलं होतं, चला पेशंट इथं काय झालेलं आहे, थ्रोम्बोसायटोपेनिया झालेलं आहे. मग आपल्याला हायेस्ट प्रायोरिटी नर्सिंग केअर प्लॅन आपल्याला काय ठेवावं लागेल थ्रोम्बोसायटोपेनियामध्ये. ओके. आता प्लेटलेट बघा, प्लेटलेट कमी झाले ह्याच्यामध्ये, मग आपल्याला नर्सिंग काम कुठले आहे, मग आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल ब्लिडिंग टेंडन्सी बद्दल. ब्लिडिंग टेंडन्सी, प्लेटलेट कमी झाले, एकदा काहीतरी लागलं की काय ब्लड क्लॉट लवकर म्हणजे काय ब्लिडिंग थांबणार नाहीये. ब्लिडिंग टेंडन्सी आपल्याला बघावं लागेल कारण प्लेटलेट कमी झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड शेअरिंग रेजर्स. शेअरिंग रेजर्स वगैरे शेअर करताना वगैरे हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे पेशंटचं. नर्सिंग फक्त त्यांनी नर्सिंग बद्दल विचारलं बरं का क्वेश्चन मध्ये. आणि अजून काय करायचं आहे, अवॉइड, तुम्हाला हे कॉमेंट करून टाका बरं का, अवॉइड एस्पिरिन. आपण एस्पिरिन का अवॉइड करायचे तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचे, बघू कुठल्या लोकांना माहिती आहे. ओके. एस्पिरिन. ओके. एस्पिरिन म्हणजे तेच आपलं नसेड. ओके. नसेड मधलं ड्रग. ओके. मी तुम्हाला कॉमेंटमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय अवॉइड करायचं आहे, अवॉइड आयएम इंजेक्शन. आयएम इंजेक्शन ह्याच्यामध्ये अवॉइड करायचं आहे. ओके. चला आपण आता क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन काय म्हणत होता, पेशंट कॅन्सरचा होता, किमोथेरपी आपण देतोय, पेशंटमध्ये डेव्हलप झालं थ्रोम्बोसायटोपेनिया. आता आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, अम्ब्युलेशन 3 टाइम्स डेली. म्हणजे काय, ही असू शकतो रिस्क ऑफ, कशासाठी, रिस्क ऑफ इंजुरी. इकडे तिकडे गेलं ॲम्ब्युलेशन, इकडे तिकडे पडलं, मग काही इंजुरी झालं, मग ही असणार आहे रिस्क ऑफ इंजुरी. एक तर काहीतरी लागलं, ब्लिडिंग थांबणार नाहीये, ही रिस्क असणार आहे. मग आपण डायरेक्टली ह्याला काय करू, कॅन्सल करूया. ओके. मॉनिटर द टेम्परेचर. बघा टेम्परेचर कधी वाढणार आहे, आता जस्ट आपण बघितलं डब्ल्यूबीसी कमी आहे कुठली, ल्युकोपेनियामध्ये. ओके. याच्यामध्ये काय ल्युकोपेनिया. ओके. त्याला आपण न्यूट्रोपेनिया म्हणतो बरं का. कुठे झालं, न्यूट्रोपेनिया पण म्हणतो, हे विचारलो का, न्यूट्रोपेनिया पण आपण म्हणतो. मग ज्यावेळी डब्ल्यूबीसी कमी होणार, ज्याच्यावरती काय होणार आहे, मॉनिटरिंग टेम्परेचर. ज्यावेळी टेम्परेचर चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. लो डब्ल्यूबीसी असल्यामुळे, लो डब्ल्यूबीसी. ओके. हे लक्षात ठेवा, हे पण आपलं डायरेक्टली कॅन्सल झालं. आता नंतर कुठले, मॉनिटरिंग फॉर द पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. हे बोन मेटास्टेटिस बद्दल झालं, बोन मेटास्टेटिस. ओके. हे तिकडचं झालं, मोर रिलेटेड. ओके. मग राहिलं आपलं एकच ऑप्शन, कुठले, मॉनिटरिंग द प्लेटलेट काउंट. ही कसं असणार आहे, एकदम बरोबर असणार आहे. ओके. हो, कुठे गेलं आपलं, ही ब्लिडिंग टेंडन्सी वाढू शकतो आणि प्लेटलेटचं काय संख्या कमी झालेलं असतं. मग आपल्याला मॉनिटर करावं लागेल, काय, मॉनिटर द प्लेटलेट काउंट. ओके. प्लेटलेट काउंट आपल्याला काय करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. मग आपलं उत्तर बरोबर आहे का, यस, आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. तिसरी उत्तर एकदम बरोबर आहे, प्लेटलेट काउंट आपल्याला बघायचं आहे किंवा मॉनिटर करायचं आहे. ओके. सॉरी. चला आता नेक्स्ट क्वेश्चनचं, बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन जायचं अगोदर, किमोथेरपी ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सर विथ अँटी कॅन्सर ड्रग टू किल और स्टॉप द ग्रोथ ऑफ द रॅपिडली डिवायडिंग सेल्स. लक्षात आलं का, रॅपिडली डिवायडिंग सेल. त्याच्यामध्ये कुठले बोन मॅरो सप्रेशन आहे. बोन मॅरो सप्रेशन मध्ये काय, कुठली न्यूट्रोपेनिया होते, एनेमिया होते, थ्रोम्बोसायटोपेनिया होते, आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल मध्ये नोजिया, वॉमिटिंग, डायरिया, माउथ सोर्स होते, आणि हेअर लॉस, कुठली, अलोपेशिया, हेअर लॉस होते, आणि स्किन चेंजेस होते. आणि अदर इफेक्ट मध्ये कुठली, फॅटिग, काय न्यूट्रोपॅथी झाला, ऑर्गन डॅमेज वगैरे होतात. आणि पर्पज काय, ही क्युरेटिव्ह आहे, कंट्रोल करू शकतो आपण. हे पॅलिटिव्ह आणि न्यू अडज्युवेंट आहे, आणि अडज्युवेंट आफ्टर सर्जरी आणि बिफोर सर्जरी पण ह्याला केमोथेरपीचा यूज आपण घेणार आहोत. ओके. लक्षात आलं का. चला मग आपण जाऊया आता नेक्स्ट एमसीक्यू कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघणार आहोत, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द मॅनेजमेंट ऑफ डायरिया. मॅनेजमेंट ऑफ डायरिया. डायरियामध्ये आपण फर्स्ट मॅनेजमेंट काय करणार आहे, आपण पहिला देणार अँटीबायोटिक्स, नाहीतर आयू फ्लुइड्स लावणार, किंवा ओआरएस देणार, आणि अँटी डायरियल ड्रग्स देणार आहे. बघा आपण बघायला गेलं तर आपण अँटी डायरियल ड्रग मोस्ट कॉमनली आपण कमी देत नाही शक्यतो, आणि ओआरएस पण देतो, आयू फ्लुइड्स पण देतो, आणि अँटीबायोटिक पण आपण कुठली नॉन इन्फेक्शियस डायरियामध्ये आपण इन्फेक्शियस डायरियामध्ये पण आपण काय देतो, अँटीबायोटिक वगैरे देतो बरं का. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, फर्स्ट स्टेप म्हणजे जे पहिले काम आहे मॅनेजमेंट करताना डायरियामध्ये, जे आपण कुठले म्हणजे काय करणार आहेत असं विचारलेलं आहे. मग आपल्याला बघावं लागेल डायरिया बद्दल. चला डायरिया बद्दल थोडक्यात आपण बघूया. डायरिया म्हणजे काय, डायरिया म्हणजे काय,
पटकन सांगा बघू. डायरिया म्हणजे काय? डायरिया म्हणजे काय असतो? ही असणार आहे पॅसेज ऑफ काय? पॅसेज ऑफ लूज स्टूल. कशी? लूज ऑर वॉटरी स्टूल. लूज ऑर वॉटरी स्टूल असतो. ते कसं असते? मोर दॅन ऑर इक्वल 3 टाइम्स पर डे. 3 टाइम्स पर डे ला 3 पेक्षा जास्त वेळा एपिसोड झालं तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? डायरिया म्हणणार आहे. ओके, याच्यामध्ये आपण डायरेक्ट जाऊया बरं का. याच्यामध्ये अपिरियन्स म्हणजे आपल्याला दिसणार आहे सिम्पटम्स म्हणजे काय? फ्युचर्स वगैरे दिसणार आहे. काय काय दिसणार याच्यामध्ये? एवढी डायरिया म्हणजे बघा, डायरियामध्ये काय? पॅसेज ऑफ द लूज ऑर वॉटरी स्टूल एकदम पास होते. मग आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे? जे आपलं व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम मधलं किंवा आपलं फ्लूइड व्हॉल्यूम सगळी काय होणार आहे? पाणी काय म्हणतो आपण? शरीरामधलं पाणी एकदम कमी होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? हे पेशंटमध्ये दिसणार आहे डिहायड्रेशन. ओके, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे. ओके, त्याच्या नंतर होणार आहे मेटाबॉलिक ऍसिडोसिस. मेटाबॉलिक ऍसिडोसिस का अल्कोलोसिस? ऍसिडोसिस बरं का, ऍसिडोसिस. कारण काय? याच्यामध्ये काय झालेलं आहे? जे आपलं काय म्हणतो आपण? बायकार्बोनेटच ना, लॉस ऑफ बायकार्बोनेट. त्याच्यामुळे काय होतंय? आता समजा बॉडीमध्ये कुठले हे बायकार्बोनेटच असते कुठे? इंटेस्टाइनल एरियामध्ये वगैरे सगळे. ओके, इकडे मॅक्झिममली. मग ही सगळी काय म्हणतात काय म्हणतात आपण? बायकार्बोनेट सगळी लॉस होतात. मग जास्त कुठली होणार आहे? ऍसिडोसिस होणार आहे. हे कशामुळे झालं? मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तुम्हाला लक्षात ठेवायचे कसं हे तुम्हाला लक्षात आलं. लॉस ऑफ बायकार्बोनेटमुळे. आणि हे झालं डिहायड्रेशन. त्याच्यासोबत अजून काय होते? इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होते. इम्बॅलन्स त्याच्यामध्ये पण मेनली कुठली? इम्बॅलन्स. ओके, मेनली लक्षात ठेवायचं गेलं तर कुठली? हायपोकॅलेमिया. म्हणजे इथे पोटॅशियम लेवल एकदम कमी होणार आहे बरं का. ही इम्पॉर्टंट आहे, ही पण लक्षात ठेवा. ही तर तुम्हाला लक्षात राहतातच. ओके, डिहायड्रेशन. आणि बघा अजून एक तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे, इन केस ऑफ कसे आता डायरियामध्ये काय होणार आहे? मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तुम्हाला सांगायचे वॉमिटिंग, सिव्हिअर वॉमिटिंग किंवा खूप वॉमिटिंग असलं तर ज्या पेशंटमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? हे तर आहे मेटाबॉलिक पुढे असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे, ऍसिडोसिस होते का अल्कोलोसिस होते. ओके, तुम्हाला काय करायचं? उत्तर सांगायचं अल्कोलोसिस. ओके ओके, बघ कोण उत्तर देते. ओके, चला हे झालं वॉमिटिंग बद्दल. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचंय? ओके, हे झालं. त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स दिसणार आहे कशाचे? मेनली असणार आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशनचे सिम्पटम बघूया आपण. डिहायड्रेशन, डायरिया म्हणजे मेन डिहायड्रेशन असणार बरं का. मेन आपल्याला टार्गेट करायचं आहे डिहायड्रेशनला. मेन आपल्याला ट्रीट करायचंच डिहायड्रेशनला बरं का. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे? पेशंटचं ड्राय गम्स आणि टंग एकदम ड्राय दिसणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर संकेन किंवा आय नाही, डिप्रेस्ड आहे फंटनल. ठीक, अँटेरियर आणि पोस्टेरियर 2 फंटनल असते बरं का. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? डिक्रीज द टीयर. रडतं एवढं रडतंय बच्चू, त्याच्या डोळ्यात काय पाणीच येईना. डिक्रीज द टीयर प्रोडक्शन एकदम कमी होतं कारण फ्लुइडच कमी आहे ना. त्याच्यानंतर ओलिगोरियापेक्षा काय लिहून घ्या? अॅन्युरिया पण लिहून घ्या. अॅन्युरिया पण होऊ शकते ह्याच्यामध्ये. ओके, आणि डिक्रीज द स्किन टर्गर. स्किन टर्गर कसं चेक करतोय मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, अजून काय? टेकिकार्डिया आणि ह्याच्यामध्ये पेशंटमध्ये हायपो होते बरं का, म्हणजे हायपोटेन्शन होते. ओके, एवढी लक्षात ठेवा. हे झालं कशाबद्दल? डिहायड्रेशन. पण त्याच्यामध्ये आपल्याला जे मेन टार्गेट, ओके, मेन ट्रीटमेंट आपण काय करणार आहे? बघा, डायरिया म्हटलं की पटकन लक्षात ठेवायचं तुम्हाला. काय लक्षात ठेवायचंय? डिहायड्रेशन. मग आपल्याला मॅनेजमेंटसाठी असणार आहे फर्स्ट प्रायोरिटी. काय फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे? कुठली? रिहायड्रेशन ऑफ द पेशंट. जेवढं पण जे फ्लूइड लॉस झालेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? रिहायड्रेट करायचं आहे. हायड्रेट करायचं आहे पेशंटला. रिहायड्रेशन ऑफ पेशंट. आप लिहून टाकूया. ओके, ग्रामर मिस्टेक होते, फक्त तुम्हाला मिनिंग लक्षात यायला पाहिजे. ओके, हे झालं. बघा ह्याच्यामध्ये पण कसं WHO ने कोण हु नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 3 प्लॅन दिलेले आहे. कुठली? प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असे. म्हणजे प्लॅन ए कोणासाठी? कुठली? नो डिहायड्रेशन किंवा नो डिहायड्रेशन साठी. ओके, जे प्लॅन ए झालं. त्याच्या नंतर बी कोणासाठी? सम डिहायड्रेशन, थोडी डिहायड्रेशन असेल तर. आणि तिसरी आहे एकदम भयानक म्हणजे काय? सिव्हिअर डिहायड्रेशन साठी असं प्लॅनिंग दिलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये
आपण काय काय देऊ शकतो सगळं आहे बघा. याच्यामध्ये आपण तर रिहायड्रेशनसाठी कुठली देणार आहे, एकदम बेस्ट असणार आहे ह्याच्यामध्ये आपण देणार आहे ORS. ओके, ओरल रिहायड्रेशन साल्ट. ओके, जे पाणीवर टाकल्यावर सोल्युशन होणार. ओके, ORS आपण इथे देणार आहेत. ओके, ही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, रिहायड्रेशन द पेशंट फॉर रिहायड्रेट करायच्या पेशंटसाठी फर्स्ट प्रायोरिटी आपला असणार आहे ORS. ओके, लक्षात आलं का? त्याच्यानंतर काय नो डिहायड्रेशन मध्ये पण आपण मॅक्झिमम ORS देतो आणि सम हायड्रेशन मध्ये पण आपण काय देतो ORS. इथे पण ORS आणि इथे पण ORS. इन केस ऑफ सिव्हिअर ह्याच्यामध्ये वगैरे आपण IV फ्लुइड्स वगैरे देतो बरं का. त्याच्यामध्ये पण फर्स्ट कुठली RL, त्याच्यानंतर आपण NS ला प्रिपेअर करतो. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके, हा ह्याच्यासोबत अजून आपण झिंक देतो बरं का. झिंक आपण देणार आहे किती दिवस, 14 दिवस पर्यंत. ओके, एवढी लक्षात ठेवा. ORS आपण देणार आहे. आणि नंबर 1 जोडी. ओके, लक्षात आलंय का? ही असणार आहे नंबर 1 जोडी. कुठली, कोण कोण नंबर 1 जोडी कशामध्ये, डायरियामध्ये. कुठे आहे डायरिया, इथे आहे. कोण कोण असणार आहे, ORS प्लस झिंक. ओके, एवढी लक्षात ठेवा. चला, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप मॅनेजमेंट ऑफ द डायरिया. अँटीबायोटिक्स आपण लवकर देणार आहे का, नाही. आपण शक्यतो नॉन इन्फेक्शियस मध्ये वगैरे आपण अँटीबायोटिक देतच नाहीये, किंवा काय होऊ शकते ह्याच्यामध्ये रेजिस्टन्सची खूप वेळा आपल्याकडे तर कुठली ताप आला तर पण सगळे डॉक्टर काय लिहून देतात आपल्याला. ओके, आपल्या गावाकडे वगैरे जास्त आहे, स्वतः आपण घेतो काय अँटीबायोटिक्स. ओके, हे सगळं चुकीचं आहे. काय आपण अँटीबायोटिक्स डायरेक्ट देत नाही आणि नॉन इन्फेक्शियस मध्ये वगैरे आपण देतच नाहीये. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. मग आणि आपण असं नाही की एकदम फर्स्ट आलेलं की घ्या अँटीबायोटिक असं देणार आहे का, नाही. ओके, हे पण देऊ शकतो आपण, नंतर देऊ शकतो. ह्याने काय विचारलेलं, फर्स्ट विचारलेलं आहे. ओके, मग हे केलं आपलं उत्तर. सॉरी ओके, पहिलं उत्तर आपलं इझिली गेलं. म्हणजे काय, नॉट फर्स्ट. आपण पहिला देणार आहे का, नाही. IV फ्लुइड देणार आहे, कधी देणार आहे, सिव्हिअर मध्ये, सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये. ओके, सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये तुम्ही ह्याला होल्ड मध्ये ठेवू शकता. इन केस ऑफ ORS नसेल तर तुम्ही डायरेक्ट IV फ्लुइड्स उत्तर देऊ शकता. पण ह्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे आपलं प्लॅन A आणि प्लॅन B मध्ये. आणि प्रत्येक डिहायड्रेशन झालं की आपण रिहायड्रेशन करणार आहे पेशंटसाठी, ज्याच्यासाठी यूज करणार आहे आपण ORS. म्हणजे कोण, ओरल रिहायड्रेशन साल्ट. पाणी मिक्स करतो आपण किती, 24 म्हणतो बघा. काय ORS मध्ये आपण काय मिक्स करणार आहे, 1 लिटर पाणी मिक्स करणार आहे. ते आपण 24 आवर्स पर्यंत यूज करू शकता. हे लक्षात ठेवा बरं का, खूप वेळ विचारलेलं आहे. पाणी टाकल्यावर ते रिहायड्रेशन सोल्युशन होणार आहे. ओके, आणि अँटी डायरियल हे लोपरमेड वगैरे एकदम डायरेक्ट बघा अवॉइड करतात जास्त आता सध्याला तरी. अवॉइड इन चिल्ड्रन मॅक्झिमम. गव्हर्नमेंटमध्ये वगैरे तुम्हाला लोपरमेड भेटतच नाही. ओके, PHC मध्ये म्हणा. ओके, हे खूप डेंजर असतं, हे आपण अवॉइड करतो. मग आपली उत्तर कुठली, तिसरा उत्तर ORS आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला अजून काय आहे का आपल्याकडे स्लाइड वगैरे. चला, स्लाइड आहे डायरिया काय, पासिंग लूज ऑर वॉटर स्टूल 3 or more टाइम्स इन द 24 hours किंवा डे मध्ये. त्याच्यामध्ये इन्फेक्शन कॉजेस काय काय असतो, इन्फेक्शन असतो व्हायरलमध्ये रोटा व्हायरस, आणि बॅक्टेरियामध्ये ई कोलाई आणि सॉल्मन खान, आणि पॅरासाइटमध्ये हे काय गॅरेडिया, आणि लॅक्टोज इंटॉलरन्स आणि IBS आलं. ओके, हे काय इरिटेबल बाउल सिंड्रोम झाला, आणि पॅरासाइटिकमध्ये हे झालं. ही सगळी काय इन्फेक्शन आणि नॉन इन्फेक्शियस कॉजेस आहे मेडिकेशन वगैरे घेतलं तर. ओके, एकदा आपण जास्त अँटीबायोटिक दिलं तरी पण त्याच्यामध्ये काय आपले बॅक्टेरिया, ओके काय म्हणतात आपलं, लक्षात येईल की आपली फायद्यासाठी बॅक्टेरिया असतात जे सगळे मरतात आणि डायरिया होऊ शकते जास्त कुठली अँटीबायोटिक मध्ये घेतलं तर. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. आणि सिम्पटम्स काय काय दिसणार आहे आपल्याला, प्रोबायोटिक बरं का, आता लक्षात आलं बघा, प्रोबायोटिक. ओके, हे झालं. आणि लूज वॉटर स्टूल आणि अब्डोमिनल क्रॅम्प्स वगैरे होतात. साइन ऑफ डिहायड्रेशन वाटरी हे, आणि पॉज 5 to 10 मिनिट, आणि एक्स्ट्रा स्लोली. हे काय म्हणता यांनी, वॉमिटिंग आणि फिवर. बघा वॉमिटिंगला काय दाखवलं याने. ओके, चला हे झालं. ट्रीटमेंट ऑफ डायरियामध्ये आपण काय देणार आहे, ORS ही ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. फर्स्ट लाईन आपण हेच देणार आहे, गिव्ह फ्रिक्वेंट सिप्स थोडी आपण देणार आहे याच्यामध्ये. आणि IV फ्लुइड्स कशामध्ये, सिव्हिअर केसमध्ये आपण IV फ्लुइड लावतो, ते पण RL ला जास्त आपण प्रायोरिटी देतो, त्याच्यानंतर NS ला. ओके, डेंजर साईन कुठले असणार आहे, ब्लड इन स्टूल आणि परसिस्टंट वॉमिटिंग, व्हेरी स्लिपी आणि अनकॉन्शियस पेशंट तर थोडी अवघड असणार आहे. आणि झिंक सप्लिमेंटेशन आपण 14 दिवसापर्यंत देणार आहे. लेस दॅन 6 मंथ असेल तर 10 mg पर डेली एकदम बरोबर. मोर दॅन 6 मंथ असेल तर 20 mg डेली एकदम बरोबर असं. हे झिंकचं तुम्ही ऑलरेडी झालेलं आहे आपल्याकडे. ओके, हे काय कंटिन्यूस फीडिंग. ओके, प्रोबायोटिक. ओके, प्रोबायोटिक्स आपल्याला द्यायचं. अँटी डायरियल ड्रग्स आपण देऊ शकतो, मॅक्झिमम गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवॉइड करतात. ओके, चला आता काय करूया, नेक्स्ट MCQ जायचं. आपलं उत्तर भेटले ना. ओके, आपलं उत्तर भेटलेलं. आता आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पेशंट नाही, नेक्स्ट क्वेश्चन. अ नर्स स्मेल म्हणजे काय, त्याला स्मेल येते. ओके, स्मेल
स्मोक अँड सी फ्लेम्स. ओके, त्याला स्मोक पण आले आणि फ्लेम पण बघितले, म्हणजे काय आग पण बघितले. कमिंग फ्रॉम द पेशंट्स बेडसाईड. कुठनं आले? पेशंट झोपले, पेशंटचं बेडसाईडचं इथं आले. ओके, काय फ्लेम. आणि कर्टन इन द वॉर्ड. ओके, बेडसाईड कर्टन इन द वॉर्डमध्ये कर्टनला लागलेले आग, म्हणजे काय स्मोक पण आलेले आणि फ्लेम्स पण दिसलेला आहे कोणाला? नर्सला. व्हॉट शुड बी द फर्स्ट ऍक्शन? व्हॉट शुड बी द फर्स्ट ऍक्शन? ओके, हे डिझास्टर मॅनेजमेंट मधलं आहे, म्हणजे काय आग लागले कुठे? फायर इन हॉस्पिटल. कुठे लागले? फायर झालेलं इन हॉस्पिटलमध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल हॉस्पिटलमध्ये आग लागल्यावर? बघा, ही एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं का ही सगळी. हे काय करायचं आपल्याला? ऍक्टिव्हेट द फायर अलार्म. अलार्म नाही बरं का, अलार्म. हे काय आपल्याला काय करायचं? अलार्म दाबायचं आहे. आग लागलं की हे आग दिसलं, चला पटकन आपण अलार्म दाबू, असं करायचंय का? आणि क्लोज द डोर अँड विंडो. आग लागला हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आपला वॉर्डमध्ये, मग आपलं वॉर्डचे आणि हे काय क्लोज द डोर आणि विंडो सगळं बंद करून टाकायचं. असं करायचंय का? पेशंट सगळे आतच, आपण पण आतच, असं करायचंय का? आणि रेस्क्यू द पेशंट फ्रॉम द डेंजर. जे पेशंट बेडसाईड लागलेले आग, मग जे पेशंटला आपल्याला काय करायचंय? रेस्क्यू करायचंय पेशंट फ्रॉम द डेंजरस एरियामध्ये. म्हणजे आता आग जवळ आहे, मग डेंजर असू शकते ना पेशंटसाठी. इन केस ऑफ पेशंट व्हेंटिलेटरवर असो किंवा ऑक्सिजनवरती असो, कुठली तर मशीनवरती असो. ओके, इलेक्ट्रिकल शॉक वगैरे झालं की पेशंटचं एकदम ऑन द स्पॉट डेथ होऊ शकते किंवा खूप डेंजरस होऊ शकतो. मग आपल्याला काय म्हटलं ह्यांनी? रेस्क्यू. पहिला पेशंटला रेस्क्यू करा, तिथनं डेंजर एरियामधनं काढा. आणि चौथा काय म्हटलेलं बघा? यूज फायर एक्सटिंग्युटर इमिडिएटली. ओके, आग दिसलं, चला जे कुठली लाल कलरच असते बघा सिलेंडर सारखं, तुम्ही काय म्हणता? एक्सटिंग्युशन म्हणतात ना, जे घेऊन इमिडिएटली आपल्याला काम करायचं आहे असं म्हणते. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते? खरं तर काय करायला पाहिजे? फर्स्ट ऍक्शन. मग आपण बघूया कुठे लागले आग? हॉस्पिटलमध्ये. फायर इन एज आणि फायर इन हॉस्पिटलमध्ये लागलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? फायर इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये काय लागलेलं आहे? आग लागलेलं आहे. नर्सिंग स्टाफला काय आलेलं आहे? हॉस्पिटल. ओके, आग लागल्या हॉस्पिटलमध्ये. आणि अजून काय? हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर स्मेल पण आले, दिसले पण आग लागले म्हणून. मग आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला फॉलो करायचे स्टेप. ओके, स्टेप कुठली? रेस. आपल्याला काय रनिंग लावायचं इथे. आग लागलं की आपल्याला रनिंग लावायचं, असं नाही की कोण पळून जाते तिथनं पहिला. असं नाही करायचं बरं का. आपण एकदम प्रोफेशनली कोर्समध्ये आपण येतो बरं का. प्रोफेशनली कोर्समध्ये आपण प्रोफेशनलीच आहेत. आपण झालं आपलं पेशंटचं काय केअर ही एकदम प्रायोरिटीमध्ये येतात. मग आपल्याला करायचंय पेशंटसाठी काळजी. बघा, ह्याच्यामध्ये काय करतो आपण? रेसमध्ये आपण पळून जाणार आहे का? नाही, सगळ्यांना बाहेर देणार, म्हणजे काढून इथे काय सेफ्टी निर्माण करणार आहे. बघा, जे आर म्हणजे आपण काय करणार आहे? रेस्क्यू. आर म्हणजे आपण रेस्क्यू करणार आहे. ओके, आपण रेस्क्यू करणार आहे. रेस्क्यू मध्ये कोण करणार आहे? जे पेशंटला ट्रान्सफर करणार आहे आपण. ट्रान्सफर द विक्टिम किंवा पेशंट कुठली पण असो, हॉस्पिटलमध्ये असेल तर पेशंट, बाहेर असेल तर विक्टिम. ओके, कुठे ट्रान्सफर करणार आहे? सेफ प्लेसला. असं नाही की इथे कमी आग लागली आपण जास्त आग पाशी सोडून आलो, असं नाही करायचं बरं का. हे झालं ट्रान्सफर द विक्टिम ऑफ द पेशंट सेफ प्लेसमध्ये आपण ठेवणार आहे पेशंटला. ओके, फायर इन द हॉस्पिटल हे झालं. त्याच्यानंतर येणार आहे ए म्हणजे काय? अलार्म. अलार्म किंवा आपलं फेवरेट काय? अलार्म. ओके, ही अलार्म आहे. ओके, ज्यावेळी काय करायचंय? पहिला पेशंटना सगळ्यांना आता वॉर्डमध्ये लागलाय आग. मग आपण काय करणार? पहिला काम, जे पेशंटमध्ये किती पेशंट आहे ते सगळ्यांना आपण काय रेस्क्यू करणार, म्हणजे काय ट्रान्सफर करणार, जे सेफ एरियामध्ये सगळ्यांना पाठवणार. त्याच्यानंतर आपण करणार आहे अलार्म, म्हणजे काय? इन्फॉर्म करणार आहे. इन्फॉर्म अबाउट फायर, म्हणजे बाबा इथे आपल्याला काय आपल्या वॉर्डमध्ये फायर लागलेलं आहे, म्हणजे आग लागलेलं आहे. जे आपण काय करणार आहे? आपण कळवणार आहे. कुठे? सेंट्रल ऑर आपलं सिनियर अथॉरिटीला सांगणार आहे की बाबा आपल्याकडे काय आग लागलेलं आहे. ओके, जे व्हिडिओ बघितले का एक मला लक्षात आलं, जे कोणीतरी असतं साहेब मे कमिन सर म्हणते, नाही म्हणत नाही, डायरेक्ट येते सर म्हणत. त्यांनी म्हणते की पद्धत आहे का विचारून यायचं नाही. आणि त्यांनी म्हणते मे कमिन सर. ओके, यस कम इन म्हणते. आणि नंतर म्हणते की सर आग लागले, बघितलं वाटलं तुम्ही. ओके, चला, असं पद्धतीचं काय असं करायचं नाहीये. काय रेस्क्यू झालं, अलार्म झालं. त्याच्यानंतर सी म्हणजे काय? आपल्याला करायचंय काय? कन्फाईन मध्ये काय करणार आहे आपण करणार आहे लिमिट द फायर. आता जास्त आग आहे त्याला आपल्याला काय करायचं? लिमिट करायचं, म्हणजे काय कमी करायचं आहे. लिमिट द फायर बाय कसे? स्विच ऑफ. काय म्हणतो बघा मी? स्विच ऑफ द ऑल O2 म्हणजे काय? आपले ऑक्सिजन रिसोर्सेस सगळ्या आपल्याला बंद करायचं आहे. रिसोर्सेस. आणि अजून काय करायचंय? क्लोज द
विंडो, जिथे पण आग लागू दे, आपलं जे वाढमध्येच लागू दे, बाहेर यायचं नाही आणि दुसऱ्याला हे करायचं नाही. विंडो आणि डोर आपल्याला बंद करून टाकायचं आहे. हे झालं कन्फाईन मध्ये. आता राहिलं कुठलं? ई मध्ये आपण काय करणार आहे? इथं आपण यूज करणार आहे काय? एक्सटिंग्विशर. यूज ई म्हणजे काय? एक्सटिंग्विशर. ओके, ही आपण यूज करणार आहे. कशासाठी? यूज फॉर, हे कशासाठी? जे आग लागले, ओके, फायर लागलेले, त्याच्यासाठी आपण ही एक्सटिंग्विश यूज करणार आहे. बरं का? ही कसं यूज करायचं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यूज मध्ये काय करायचं आपल्याला? हे एक्सटिंग्विश फायर करायचं आहे. एक्सटिंग्विश आपल्याला काय? उडवायचं आहे. ओके, जसं लाल कलरचा डब्बा येते असं असं मारायचे ना, जेवण म्हणतो मी. ओके, डायग्राम आहे, तुम्हाला दाखवतो. बरं का? हे आपण कसं करणार आहे? फायर एक्सटिंग्विश. ओके, याचं पण स्टेप आहे बरं का. हे तुम्हाला माहिती आहे सर. आपल्याला काय व्हायचंय? पास व्हायचंय. म्हणजे काय? कशासाठी पास व्हायचंय? जे आग लागलेले त्याला बंद करून आपल्याला पास व्हायचंय. कशामध्ये? एक्सटिंग्विशर मध्ये. एक्सटिंग्विशर म्हणजे ते. ओके, हे आहे बघा. त्यालाच आपण काय म्हणतो? इथे लिहिलेलं आहे बघा, एक्सटिंग्विशर. ओके, त्याला आपण म्हणतो. हे झालं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? पास. ओके, पास म्हणजे PASS. ओके, पी म्हणजे काय? पुल द चैन. तिथं मी दाखवतो, पुल द चैन नाही, पिन. चैन म्हणजे आपलं रेल्वेमध्ये आलं. ओके, त्याच्यानंतर टार्गेट करायचं. एम द बेस फायर. जे कुठे लागलं? बेसला. असं नाही की मी वरती मारतो. ओके, खाली लागला आग, आपण वरती मारलं तर कमी होणार आहे का? नाही, जे बेसला आपल्याला मारायचं आहे. ओके, बेस झालं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? स्विच करणार आहे. स्विच द ट्रिगर. जिथं एक ट्रिगर असते ते असं हे करायचं, स्विच करायचं. त्याच्यानंतर काय करायचं? स्वीप करायचं. इकडे तिकडे सगळे मारायचं. स्वीप साईड टू साईड असं करून आपल्याला काय करायचंय? ही आग आपल्याला बंद करून टाकायचं आहे. ओके, चला आपण अजून एकदा इथे बघूया डायग्राम मध्ये. आपण फायर इन हॉस्पिटलमध्ये रेस आपल्याला करेक्ट ऑर्डर हे सांगताय. रेस्क्यू म्हणजे काय? आपण पहिल्यांदा काय करणार? रेस्क्यू द पेशंट्स इन इमिडिएट डेंजर एरियामध्ये मूव्ह फ्रॉम अवे फायर सेफ एरियामध्ये आपण नेणार आहे पेशंटसाठी. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? अलार्म म्हणजे ऍक्टिव्हेट द अलार्म, कॉल हॉस्पिटल इमर्जन्सी नंबर आणि इन्फॉर्म द स्टाफ. सर्वांना सांगणार आहे बाबा इथे आग लागली. त्याच्यानंतर हे काय? कन्फाईन आहे, हे कंटेन नाही बरं का, कन्फाईन. स्पेलिंग मिस्टेक कोणाकडनं? AI कडून. कन्फाईन. ओके, कन्फाईन मध्ये काय? क्लोज द डोर्स अँड इमिडिएट टर्न ऑफ द ऑक्सिजन गॅस. हे इम्पॉर्टंट आहे ह्याचा मतलब. ओके, प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द स्मोक अँड फायरसाठी. आणि त्याच्यानंतर असणार आहे एक्सटिंग्विश किंवा तुम्ही इव्हॅक्युएट म्हणून म्हणू शकता. बघा ह्याच्यामध्ये काय? यूज फायर एक्सटिंग्विशर ओनली इफ फायर इज अ स्मॉल अँड यू आर अ ट्रेनर. ओके, बघा असं नाही की मला येत नाही तरी पण मी घेऊन थांबलोय, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, मला यायला पाहिजे बाबा यूज करता, नाही तर आपल्याला आग लागू शकते. अदरवाईज इव्हॅक्युएट द पेशंट सेफ्टी. ओके, तुम्ही जाऊ शकता. आणि नेक्स्ट काय म्हटलेलं आहे इथे? काय? फर्स्ट ऍक्शन इन अ रेस. आपल्याला काय करायचे? रेस्क्यू, रिमूव्ह द पेशंट फ्रॉम द डेंजर. एवढी लक्षात आलं. जे एक्सटिंग्विशर कसं यूज करायचंय? PASS, पास. बघा, पी फॉर पुल द चैन. ओके, सो चैनच यायला बघा माझं हे कसं असतं मित्रांनो तोंडात. ओके, पुल द पिन. इथं पिन, हे पिन नसते, असं लॉक केलेलं आहे, जे आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर एम ॲट द बेस ऑफ द, बघा इथे बेस इथे लागले, इथे त्यांनी एम केलेले. जे काय करायचं आपल्याला? एम करायचं. त्याच्यानंतर इथे स्विच करायचं. इथे केलं बघा त्यांनी स्विच. त्याच्यानंतर असं स्वाईप करायचं. साईड टू साईड आपल्याला स्विप करायचं आहे. स्वाईप नाही, स्विप. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं फायर एक्सटिंग्विशर बद्दल. ओके, सॉरी कुठे गेलं आपलं? ऍक्टिव्हेट तर आलं ना. ओके, एवढं आपण बघितलं ह्याच्यामध्ये. ह्याचं झालं. आणि चला आपलं उत्तर कुठले असणार आहे? ओके, याच्यामध्ये अजून एक 2 पॉईंट आहे जे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिहून घ्या बरं का. याच्यामध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकते मोस्ट इमिडिएट. हेच उत्तर आहे आपलं, तरी पण लिहून घ्या. ओके, मोस्ट इमिडिएट नर्सिंग ऍक्शन इन वॉर्डमध्ये आफ्टर फायर. बरं का, इन वॉर्ड आफ्टर फायरमध्ये तुम्हाला पहिलं काम काय करायचं आहे? आता तुम्हाला जस्ट मी सांगितलं, कुठली? रेस्क्यू करायचं आहे. ओके, ही रेस्क्यू तुम्हाला करायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर दुसरी मोस्ट कॉमन ऍक्शन टू लिमिट द फायर. ओके, आपण काय केलो आता? जस्ट आपण केलो O2. ओके, काय केलं आपण? मोस्ट कॉमन ऍक्शन ऑफ द लिमिट द फायर. ह्याला आपण काय म्हणतो? कन्फाईन. ओके, हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला ही लिहून देतो बरं का. प्रत्येक बाजून एकदा परत कन्फाईन मध्ये आपण काय करणार आहे? ओके, हे सगळं आपण स्विच करणार आहे. स्विच ऑफ द O2 सोर्सेस कुठे कुठे, हे सगळं आपण बंद करणार आहे. ओके, त्याच्यानंतर ओके
जे लास्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मी ही सायकल विचारलं बरं का, जे सांगतो तुम्हाला कुठली NIDM वगैरे आणि NDRF. ओके, त्याचं नंतर सांगतो. नर्स स्मेल झाले म्हणजे काय, नर्सनं कळले बाबा इथे आग लागले आणि स्मोक पण येते आणि फ्लेम्स पण दिसले. मग आपल्याला पहिला काम काय करायचं, ऍक्टिव्हेट द अलार्म. ओके, बघा आपल्याला लक्षात ठेवायचं रेस. ओके, रेस पहिला काय यायला पाहिजे, रेस्क्यू. ऍक्टिव्हेट द अलार्म फायर हे आपलं कधी, ही सेकंड आपलं काम असणार आहे. यांनी काय विचारले, फर्स्ट ऍक्शन विचारले. क्लोज द डोर अँड विंडो हे कशामध्ये करणार आहे तुम्ही, ही करणार आहे कशामध्ये. ओके, जस्ट कुठे बघितलं बघा आपण, रेस्क्यू मध्ये केलं का नाही, अलार्म मध्ये पण नाही, ही केलं आपण कन्फाईन मध्ये. ज्यावेळी आपण ओटो बंद केले ज्यावेळी हे केलं, मग ही कुठे कशामध्ये असणार आहे, ही कन्फाईन मध्ये, ही तिसरी असणार आहे. आणि यूज द फायर एक्सटिंग्विशर इमिडिएटली ही चौथा असणार आहे. आणि इव्हॅक्युएट पण आपण करू शकतो आपल्याला ट्रेन नसेल तर. आणि रेस्क्यू द पेशंट फ्रॉम द डेंजर ही असणार आहे आपलं फर्स्ट ऍक्शन. कुठली, रेस्क्यू. रेस्क्यू आपला पहिला ऍक्शन असणार आहे. ओके, हे आपल्याला जमलं नाही इन फ्लड मध्ये वगैरे डिझास्टर मॅनेजमेंट, कुठली टीम येणार आहे आपल्यासाठी, NIDM. याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर. नॅशनल इन्स्टिट्यूट, मी लास्ट क्लासमध्ये म्हणजे काय लक्षात आलं नव्हतं मला सांगायला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ, म्हणून आज सांगतो मी. डिझास्टर ही मॅनेजमेंट आहे. हे कधी आले, ही आले 1995 मध्ये. ही कुठली, NIDM. त्याच्यानंतर NDRF तुम्ही ऐकलं असेल नाव. ओके, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये वगैरे खूप फ्लड आलता वगैरे, ज्यावेळी खूप मदत केलेली आहे. ओके, नॅशनल डिझास्टर आर म्हणजे रिलीफ फोर्स. ओके, हे कधी आले, हे म्हणजे 2006 मध्ये हे बिल्ड झालं. म्हणजे काय, गव्हर्नमेंटने असं आपल्याला अप्रूव्हल दिले, बाबा असं टीम तयार करायला पाहिजे म्हणून इमर्जन्सीमध्ये. असं टीम आपल्याकडे देशात आहे. कुठली, NIDM. मोस्ट कॉमनली तुम्ही NDRF ऐकलं असेल. ओके, चला आपलं उत्तर कुठली असणार आहे, रेस्क्यू द पेशंट. तिसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. आपण आजचा स्लाइड पण बघून ठेवलेला आहे. आता चला नेक्स्ट. चला क्वेश्चन तर मी 8, 9, 10 आणले वाटते, तरी पण आपलं टाइम झाले, तरी पण आपण हे लास्ट क्वेश्चन बघूया आणि बाकीचे नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. विच प्रोसेस इज रेस्पॉन्सिबल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल म्हणजे काय, आपलं जग. वॉर्मिंग म्हणजे काय, वॉर म्हणजे गरम म्हणजे काय, टेम्परेचर वाढणे. कशामुळे आपलं टेम्परेचर वाढणार आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे, फायर इन चारकोल माइन्स मध्ये, ड्राय फार्मिंग मध्ये आणि मान्सून मध्ये होणार आहे का, नाही. चला मग आपण एक बघूया. मान्सून म्हणजे कुठले, आपला पावसाळ्यामध्ये काय पडते, काय पाऊसच पाऊस. पावसाळ्यामध्ये पाऊस पडते. हे कशामध्ये झालं, मान्सून मध्ये. हे असणार आहे का, नाही. ही सीझनल आहे आपल्याकडे भारतामध्ये एस्पेशली बरं का. आपला देश एकदम भारी. आपल्याकडे जसं सगळे किती 3 ह्याच्यामध्ये, पावसाळा असो हिवाळा, हे एकदम मस्त पद्धतीचं आपल्या भारत एक काय म्हणू शकतो आपण, नॅचरलीसाठी एकदम भारी. जे बाहेर देश युरोपियन मध्ये गेलं तर कधी पण जावं तुम्ही, उन्हाळ्यात गेलं तरी तिथे थंडच लागते. ओके, हे झालं. आणि यांनी काय म्हटलेलं, ड्राय फार्मिंग. ओके, ही पण आहे पण लो रेनफॉलमुळे वगैरे होतात. ओके, रेनफॉल. ओके, ही ॲग्रिकल्चरली आपण यूज करतो. कुठली, ही ड्राय फार्मिंग ही ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे बरं का, ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. कुठली, ड्राय फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर फायर इन चारकोल माइन्स. ओके, चारकोल माइन्स वगैरे हे करणे. हे काय झालं, की लोकल एरियामध्ये एअर पॉप्युलेशन होते. लोकल एअर पॉप्युलेशन नाही बरं का, पोल्युशन होते. ओके, अजून काय म्हणू शकतो आपण, रिलीज स्मोक. हे काय करतो, स्मोक रिलीज करतो. स्मोक म्हणा आणि गॅसेस हे सगळं रिलीज करतो. ओके, पण हे लोकल एरियामध्ये मोस्टली अफेक्ट म्हणजे काय, अफेक्ट करणार आहे. ओके, आता राहिलं कुठलं, ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याच्यामध्ये काय काय होणार आपण बघणार आहे. ओके, इन द प्रोसेस ऑफ द कसे हीट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये हीट काय होणार आहे, इन द प्रोसेस हीट निर्माण होणार आहे जास्त. इन द प्रोसेस ऑफ अ हीट फॉर्म. ओके, हीट फॉर्म द सन ट्रॅपड. त्याच्यामध्ये काय, सन ट्रॅपड होतो. ओके, तुम्हाला दाखवतो मी डायग्राम वगैरे. इन द आपल्या जगाच्या अटमॉस्फिअरमध्ये म्हणून आपल्याला काय म्हणतंय, एलईडीचं नाही, इलेक्ट्रिकल गाडी वापरा, सोलार वापरा, त्याच्यामुळेच म्हणतात. ओके, बॉय द काय काय ह्याच्यामध्ये गॅसेस निर्माण होतं, गॅसेस कॉल्ड ॲज अ ग्रीन आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये कुठली, CO2, अजून काय म्हणू शकतो, आपली कुठली, वॉटर वेपर्स हे झालं. अजून नायट्रस ऑक्साईड सगळं रिलीज करतो याच्यामध्ये. नायट्रस ऑक्साईड त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये. अजून कुठले म्हणू शकतो आपण, मॅनमेड गॅसेस. ओके, हे झालं. त्याचे सगळ्यामुळे काय, कॉमनली आपली जगाची टेम्परेचर कसे
ही जास्त होणार आहे. म्हणून काय ग्लोबल वॉर्म होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके, हे विचारलेलं क्वेश्चन आहे म्हणून आणलो बरं का. चला, ग्लोबल वॉर्मिंग काय इन्क्रीज द अर्थ एव्हरेज टेम्परेचर ड्यू टू द ग्रीन हाऊस गॅसेस ट्रॅपिंग द हीट इन द अटमॉस्फिअर मध्ये. बघा मेन ग्रीन हाऊस गॅसेस कसं पद्धतीने हे गाडीचं झालं, मशीन गिशिंग. ओके, बघा काय काय कार्बन डायऑक्साईड बर्निंग ऑफ द हे झालं आणि हे डेफिनेशन झालं आणि मिथेन. बरं का, मिथेन विचारलं मी. मिथेनमुळे आणि नायट्रस ऑक्साईड हे सगळ्यामध्ये काय आपलं ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे. कॉजेस काय बर्निंग द फॉसिल फ्युल्स, व्हेकल्स, फॅक्टरीज, इलेक्ट्रिसिटी आणि हे काय डिफॉरेस्टेशन सगळे जगच काढून टाक. म्हणजे काय आपलं जंगल तोडायचं, इंडस्ट्रियल पोल्युशन ॲग्रिकल्चरमध्ये पण होतात. एक्झाम्पल कुठली इकडे हरियाणा, पंजाब, दिल्ली साईडला दिवाळी आलं की सुरू होते त्यांचं. आणि हे काय वेस्ट लँडफिलमुळे आणि बर्निंग फॉल्स हे झालं परत आलं का. ओके, ह्याच्यामुळे काय होणार आहे प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला काय करायचं यूज हे काय रिन्युएबल एनर्जी, सोलार आणि झालं विंड झालं आणि सेव्ह इलेक्ट्रिसिटी, यूज LED, प्लांट मोर ट्रीज म्हणजे जास्त झाडे लावायचं, यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट, सायकलिंग आणि EV, रिड्यूस द म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट कशासाठी म्हणता यांनी त्यांचं काय एका गाडीमध्ये जास्त लोक जाऊ शकतात ना एकदमच. आता समजा एक 25 किंवा 50 लोकांचं एक बस आहे. ओके, किती 50 लोकांचं आहे, 50 लोक त्या बसमध्ये गेलेले आणि प्रत्येकाने एक बाईक गेलेले. ओके, किती परवडते ना. म्हणजे त्याच्यामुळे काय म्हणतात त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला सांगतात आणि रिड्यूस द हे काय रिड्यूस, रियूज, रिसायकल आपल्याला जास्त हे करायचं आहे. ओके, चला आपलं उत्तर कुठली असणार आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, ही कुठले पहिले उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. कुठे गेलं पेन. ओके, ही आपलं हे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट टाइम झालेलं आपण नेक्स्ट याच्यामध्ये काय करूया डिस्कशन करूया. बघा तुमच्यासाठी कुठली क्वेश्चन आहे द रिकमेंडेड स्पेसिंग. बघा रिकमेंडेड स्पेस म्हणजे काय स्पेसिंग करायचं आहे बिटवीन 2 प्रेग्नन्सीमध्ये. ओके, हे फर्स्ट प्रेग्नन्सी झालं, आता हे सेकंड प्रेग्नन्सी. या दोन्हीमध्ये किती टाइम ओके स्पेस किती ठेवायला पाहिजे असं विचारते त्यांनी. ओके, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. तुम्हाला काय करायचं आहे कॉमेंट करायचे अकॉर्डिंग टू NHM मध्ये पण ते बसायला पाहिजे आणि WHO मध्ये पण बसायला पाहिजे. अकॉर्डिंग टू तसा पद्धती तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. ओके, काय तुमचा क्वेश्चन प्रेग्नन्सीमध्ये 2 प्रेग्नन्सीमध्ये स्पेसिंग किती आहे. ओके, किती ठेवायचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे कॉमेंटमध्ये. ओके, चला ठीक आहे. आपलं DMERचं PYQ ऑलरेडी इथे आपल्याकडे आहे. ओके, पेपर अनालिसिस. ओके, ज्यांनी पण DMERचं आणि DHSची तयारी करत असेल तर मग त्यांना काय करायचं हे आपलं पेपर अनालिसिस सगळं बघायचं बाबा कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकते. ओके, ही पण सगळी शिफ्टमधलं क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले DHS मध्ये पण सर्व शिफ्ट आणि सगळी हे झाले काय म्हणतात त्याला सगळे क्वेश्चन कव्हर केलेलं आहे नर्सिंगचे. आणि त्याच्यानंतर ही कुठले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बद्दल पण ही काय PYQ आपण ऑलरेडी कव्हर केलेले पेपर अनालिसिस झालेले हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपलं त्रिशूल सिरीज आणि ब्रह्मास्त्र सिरीज हे पण आहे, तुम्ही हे पण बघू शकता. ओके, चला नंतर काय करायचं तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये ते मी विचारलेले क्वेश्चन जे शेवटचं पण झालं आणि मध्ये पण विचारलेले क्वेश्चन आणि काही क्वेरी आणि फीडबॅक असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि शेअर जे कोणाला जे नर्सिंग रिलेटेड तुमचं कोणी मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांना आपली चॅनल शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग आपल्याला काय करायचं आहे डिस्ट्रॅक्ट न होता सतत आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे. ओके, चला मग आपण काय करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया लवकरच. धन्यवाद.